ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठला 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 सर्वांना जय हरी। आज या ठिकाणी ब्रह्ममूर्ती बाळश्रीराम सगाजी चकवे यांच्या प्रथम वर्षगाठा निमित्त प्राप्तरूपी ही जी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे यथामती सद्गुरु सिद्धानंद श्रीपादवा रामदासोबा नारायणबाबा मानेबाबा जसं बोलवतील त्याप्रमाणे बोलण्याचा फक्त प्रयत्न करणार आहे। पहिल्यांदाच घाम फुटलेला आहे वरूनही घामे आतूनही घाम सुटलेला आहे। आधिरथी महारथी ते बसलेले आहेत ब्रह्ममूर्ती संत गुरुवर्य गाडीबाबा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि तुमच्या सारख्यांच्या समोर माझ्यासारख्या पापरांनी काय बोलावं पण तरी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। माझी या
अधिकरण ते जीवन श्री चरण श्री सद्गुरूंचे तरे नमस्कारोनी आता ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी दोजी तरी अवधान एक वेळा दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी ब्रह्मवृत्ती संत राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद नेहमी सांगायचे कार्याशिवाय कारण नाही आणि कारणाशिवाय तद्वत आज या ठिकाणी या बहुसंख्येने ऑल महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व साधक वृंद येण्याचं निमित्त काय बाबांचं प्रथम पूर्ण स्मरण आणि या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग जो घेतलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अभंग आहे. महाराज सांगतात यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. कशा करता अट्टहास करायचा आहे शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कधी येईल याची मात्र गॅरंटी नाही. माझा बहु गोड झाला. या युक्तीप्रमाणे बाबांचा जो शेवट जो आहे तो अतिशय गोड प्रमाणे आनंदाने अशा प्रकारे झालेला आहे. म्हणून महाराज सांगतात याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कधीतरी विसावा मिळाला पाहिजे निश्चिंत कधीतरी व्हायला पाहिजे ना. रात्रंदिवस धडपड चालू आहे धावपळ चालू आहे पण निश्चिंतीने शांतता कधीच प्राप्त होत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेची का शांतता समाधान का प्राप्त होत नाही. अनेक प्रकारच्या रात्रंदिवस चिंता आहे खुंटल्या धावा तृष्णेच्या कौतुक वाटे. कशामुळे काय झालं कौतुक वाटे झाले या वाचेचे किंवा वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं आणि त्या नामाच्या योगाने आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे. शेवटच्या चरण सांगतात तुका म्हणे मुक्ती पर्ण देनोरी आणि आता दिवसचारी खेळी मिळी विठ्ठला विठ्ठला. परमार्थ सर्वच करतात पण कशा करता करणं गरजेचं आहे हे मात्र समजून घेणं गरजेचं आहे.
अल्प अशा प्रकारचा आपला आयुष्य आहे. किती काळ आपण टिकणार आहोत गॅरंटी आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. काळ वाट याची पाहे. अरे अजून किती आहे अवकाश. इथून सुखरू वाघुलीला जाईल याची गॅरंटी का हो? हा तसा तरी देह पडणारच का नाही. मग तसा देह पडण्यापेक्षा चिंतना जर पडला तर या देहाचं सार्थक आहे. बाबांनी देहाचं सार्थक केलं. अखंड अशा प्रकारचं नामस्मरण केलं. जन्म आल्याचे सार्थक कशावरती सार्थक आहे. विठ्ठलाची एक देखलिया. त्या पद्धतीप्रमाणे बाबाने शेवटचा देह जो ठेवला तो या चिंतनामध्ये ठेवला आणि देहाचं सार्थक केलं. जन्मालो त्याचे तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसली खंती. मग हे जे भय आहे
हे भय जाण्यासाठी परमार्थ करायचा आहे. परमार्थाचा जो मेन हेतू आहे, जया परमार्थाची चाड, जया जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड. तेने सांडावे निगाड, तेने सांडावे निगाड. घरोनी भजनाची चाड, घरोनी भजनाची चाड. यासाठी केला होता अट्टहास. कशा करता अट्टहास करायचा आहे? तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, त्यासाठी हे लिगाड टाकलं पाहिजे. जया परमार्थाची चाड, तिने सांडावी लिगाड. एक नंबरची लिगाड आहे. मी देह, या देहा संदर्भात घर दार बायका फुलं इस्टेट सगळी आहे. हे कोणाच्या संदर्भात आहे? याच्या संदर्भात आहे. देह तरी खरा आहे का? आर्याला जिवंत मला मुद्राचा बाणा. देहना श्रीमंत, मळमुद्राचा बाण. आवरी जन्म घातले रे, पुरवी कीटकाचा चाला. हरिचर्म घातले, पूर्वी कीटकाचा बाण. आल बलवान दुर्गती रे, आपण कळपिता बाणा. बरव दुर्गंधी रे, आमंगळतीचा सांगा. मनाचा हरिहरा, शरण जाई गोविंदा. मनाचा हरिहरा, शरण जाई गोविंदा. पायरे मलाला सा, सोहम गगोरे भाळा. ध्यानी निज पारे, लक्ष लागो न डोळा. पतेंगे मदालसा, सोहंगे रे बाळा. निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो न डोळा. ठला विठला विठला विठला. तसा हा देह जाणारच आहे. पंचमहाभूता उचून येतो, पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातो. जे कधी येतही नाही आणि जे कधी जात नाही, ते मूळ स्वरूप आपले बाबा नेहमी सांगायचे शेवटच्या क्षणापर्यंत. जे कधी येतही नाही, जे कधी जातही नाही, आणि ते मूळ स्वरूप आपलं आहे. आणि हे स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी जसा व्यवहारामध्ये 2 गुंठे जर विकायला मिळाले निघाले असतील, तर कशाही परिस्थितीमध्ये कर्ज काढून का होईना पण ते 2 गुंठे आपल्याला कसे मिळतील यासाठी अट्टहास करतो. जसा प्रपंचासाठी अट्टहास करतो, तसा परमार्थासाठी अट्टहास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास.
सांगतात याच्यासाठी केला होता अट्टहास. अरे शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर अट्टहासाने परमार्थ करा. सायास केलिया वाचोनी सायास केलिया वाचोनी प्रपंचाकरता बाहेरच्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. प्रपंचाकरता प्रपंच दिन निशायासे करिशी प्रपंच दिन निशायासे करिशी प्रपंच दिन निशायासे करिशी प्रपंच दिन निशायासे भगसी कौण्या गुणे हरिसी भगसी कौण्या गुणे हरिसी भगसी कौण्या गुणे. सायाशी करशी प्रपंच दिननिशी पण हरीशी न भजची कवण्या गुणे. प्रपंच करण्यासाठी बाहेरच्या गोष्टींची गरज आहे पण परमार्थ करण्यासाठी आतचे गवाई टाकण्याची गरज आहे. ओले मृतिकेचे मंदिर ओले मृतिकेचे मंदिर आत साधना मंदिर. तुका करिता पोखर याचा नका करू अंगीकार. वासुदेव करितो फेरा, वासुदेव करितो फेरा. ओले मृतिकेचे मंदिर आत सहाजन उंदीर गुंफा करता ती पोखर याचा नका करू अंगीकार का वासुदेव करतो फिरा. वाडी आत बाहेरी दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाब न द्याल तरी जातो माघारागा. काम क्रोध लोभ मोह वज्र दंभ अहंकार सगळं आतमध्ये गवळ बनलेले आणि टाकण्याची गरज आहे. बर एक एक जर टाकायचं म्हणलं तर होणार आहे का? एखादी गुंफा असावी, 1000 वर्षाचा अंधकार आहे, माझ्यासारखा बावळट गेला काय करतो? एका पाठीने पण काय करू? अंधार बाहेर काढू. किती दिवसांनी अंधार बाहेर जाईल? पण त्याच ठिकाणी एखादा संजन गेला, एखादी मेणबत्ती जर लावली, तो 1000 वर्षाचा जो अंधकार आहे तो अंधकार म्हणणारे का मी कसा लावेल उजेड रूप? नाही ना, ताबडतोब उजेड रूप होणार आहे. कसा किती अज्ञानी असेल, अरे हो का दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित भूतराती. संत कृपे त्वरित भूतराती. संत कृपे त्वरित उद्धराते. संत कृपे त्वरित उद्धराते. ओका दुराचारी विषयी असक्त. ओका दुराचारी विषयी असक्त. किती दुराचार्याचा विषय असक्त पण संत कृपेत त्वरित किती वेळ लागतो? आपणासारखे
करीती तात्काळ आपणा सारिके 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 करीती तात्काळ नाही काढवे दया लागी नाही काढवे दया लागी आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारखे करीती तात्काळ किती वेळ लागतो नाही काळ वेळ तया लागे तुका हा. विठ्ठला 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 महाराज सांगतात यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी अट्टहास होणं गरजेचं आहे आणि अट्टहास जर केला तर यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस आहे तो गोड होण्यासाठी अट्टहासाने परमार्थ करा ते दुसऱ्या चरणात सांगतात आता निचिंतीने पावलं विसावा आता निचिंतीने पावलं विसावा सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या निश्चिंत झालो आपण आपला आपणच विचार करायचा आहे. अजूनही जर धावपळ चालत असेल तर आहे निश्चिंती आपल्याला कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो
झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता आता करू न शके बळ. शुगर सगळ्यात जास्त किती असते बरं? किती असावी? माझी 550 होती होय. फक्त फक्त 779 रिपोर्ट आहे माझ्याकडे. हडपसरचे डॉक्टर आहेत चौधरी म्हणून. 779 जेवल्यानंतर आणि 531 जेवायच्या अगोदर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मोठेपणा सांगण्याचा हा विषय नाहीये. पण अरे तुका म्हणे का आता करू न शके बळ. डॉक्टर सुद्धा घाबरले ते रिपोर्ट द्यायला. आज पहिलीच केस आहे म्हणजे अशी एवढी शुगर आणि उभे कसे तुम्ही इथपर्यंत आले कसे काय? कळलं तर गायन हे काय करू शकणार नाही, काय होऊ शकणार नाही. हा? त्यांच्या मनात आलं तर काय होईल? जागच्या जागेवर बसवतील इथं. नाही का? पण पूर्ण ठाम अशा प्रकारचा जर निश्चय जर असेल, विश्वास जर असेल, मागे पुढे उभा राहे सांभाळी दुर्वाणी गोविंद असं मागे पुढे. 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 म्हणून त्याच्यामध्ये रंगून जाणं गरजेचं आहे. याचा जर विचार जर करत बसलो तर कधीही ताळमेळ वाटणार नाही. पण त्याचा जर विचार केला तर त्याला आपल्याला विचार करावा लागेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आयुष्यभर जर आपण जर त्याचं चिंतन केलं तर शेवटच्या वेळेला आपण न चिंतन करता तो चिंतन आपलं करतो. मुखाले ना कंठाले ना जीवा स्मरिना राम. राम हमारा काम करे हम बैठे आराम. नारायण बाबा नेहमी हे प्रमाण द्यायचे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी अरे धरुनी श्रीहरी जपे सदा. सदा नाम घोष करू हरी. सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. डॉक्टर चांगला उत्तम अशा प्रकारचा एमडी आहे. औषध इंजेक्शन चांगली दिलेली आहे. पण पथ्य जर पाळलं नाही तर डॉक्टर तरी काय करणार आहे?
पथ्यनाम विठोबाचे नाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचन आणि गवाचे नसेबी. आम्ही बोलतोय पण करतोय कसा काय ताळमेळ बसायचा. त्याचे पाहू नये मग पण बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे. येणे सुसे मन झाले हाव भरी, अरे परत माघारी येतच नाही. आमचं सारखं माघारी येते कारण त्याला वळणच लागलं नाही ना. माझं सांगतो इतरांचं नाही सांगत, वळण लागलं पाहिजे. बाबा सांगायचे सर्कस मध्ये धिप्पाड अशा प्रकारचा हत्ती आहे, पण स्टूलवर चारही पाय एकत्रित करून कसा बसत असेल बरोबर उभा राहत असेल. बाईने हत्ती उचलला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाबाने सांगितलं त्यामुळे दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक वकील होता आणि त्याची मंडळी होती नंदराज महाराज सारखा. तो रोज घरी आल्यानंतर सांगायचा आज अशी केस लढवली, आज अशी केस लढवली. तिची मिसेस म्हणायची त्यात काय विशेष, केलं म्हणजे होतं नाही का. हे रोज ऐकायचा
याला वाटायचं मी एवढं मोठं कौतुक करतोय, माझं कौतुक करायला पाहिजे, हे सोडलं आणि सारखी म्हणजे त्याला काय होतंय, केलं म्हणजे होतंय. त्याच्या डोक्यात बसलं, त्याने सोड चिठ्ठी दिली. आता सोड चिठ्ठी दिल्यानंतर दोन बाजूला झाले. आता हिचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला, काय करावं. गावामध्ये एक मोठाच्या मोठा बोर्ड लागलेला होता सर्कसवाल्यांचा. त्याच्यामध्ये एक जाहिरात होती, बाई हत्ती उचलते, अशा प्रकारचा प्रयोग. त्या सर्कस मध्ये ती गेलेली आहे आणि सर्कस मध्ये काम करता 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 हत्ती, लहानसा हत्ती होता, हत्तीचं पिल्लू होतं. ती सहज त्याला गोंधराची, अंगा खांद्यावर घ्यायची, असा नित्यक्रम होता. तो हत्ती हळूहळू ते पिल्लू वाढत झालं, मोठं झालं, तरी हत्तीचा नित्यनेम होता की त्याला खांद्यावर घ्यायचं. हे मालकाने पाहिलं सर्कसवाल्या, आणि त्यांनी विचार केला की हा प्रयोग फार सुंदर होईल, आपल्याला पैसे भरपूर मिळतील, लोक भरपूर जमा होतील. म्हणून त्यांनी जाहिरात केली, काय, बाई हत्ती उचलते. सगळ्या लोकांनी जाहिरात पाहिली, फार मोठं आश्चर्य. म्हणजे बरेच बाकीचे प्रकार आपण प्रयोग पाहिले, पण बाई हत्ती कुठे उचलते का, चला म्हणले पाहायला. त्याप्रमाणे तिचा मालक नवरा सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. त्याने तिकीट काढलं आणि पुढच्याच खुर्चीवर बसला होता. सगळे बाकीचे प्रयोग झाले, शेवटचा प्रयोग झाला, बाई हत्ती उचलते. त्याप्रमाणे त्या बाईने रोजच्या प्रमाणे हत्ती उचलला आणि एक राऊंड मारला. त्यावेळी तिने गॉगल घातलेला होता. शो संपला आणि संपल्यानंतर वकील साहेबांनी विचार केला, बाईची गाठ घ्यायची. म्हणजे पाठीमागे ती होती, खुर्चीवर बसलेली होती, गॉगल लावलेला होता. मिस्टरांनी विचारलं, तुम्ही हा प्रयोग कसा काय केला, हत्ती कसा काय उचलला एवढं. ती म्हणजे केलं म्हणजे होतं, त्यात काय विशेष. त्याच्या डोक्यात खटका बसला. अरे माझी मंडळी सुद्धा अशीच म्हणत होती. तिने गॉगल पाहिल्यानंतर तू का म्हणजे काय होऊ शकणार नाही, काय करू शकणार नाही. करील तो काय तुम्ही महाराज, पण परी पाये बीज तद्वत. जर रोज जर 8 तासाने जर अशा प्रकारचं आपण जर चिंतन जर केलं तर त्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आणि स्वरूपाची जर प्राप्ती झाली तर आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. बाकीची हे धावा आपल्या पाठीमागे लागलेले, हेच करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. ते करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू. हे करू का ते करू, हे करू का ते करू, तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. सांगा मी काय करू, हे करू का
हे करू सांगा मी काय करू. अष्टाक्षरी मंत्र चालू आहे. काय करू कस करू विठ्ठला विठ्ठला. हा अष्टाक्षरी मंत्र जोपर्यंत बंद होत नाही आणि हा मंत्र जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आता निश्चिंतीने पावलो विसावा कधीच होऊ शकणार नाही. ठरा हा भयंकर सोपा आहे. बाबा सांगायची फक्त रीत कळली पाहिजे. रीत जर कळली तर अतिशय सोपा आहे, पण रीत जर कळलं नाही तर महाभयंकर अवघड आहे. बाबा दृष्टांत सांगायचे. शेतकरी मंडळी आहात, कांद्यामध्ये बी नाही का ऐकलेली दृष्टांत, पण माझ्या रिपिटेशन साठी मी मग सांगतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कांद्यामध्ये बी आहे, पण कांद्याची टरफलं जर सोलत बसलो तर 56 पिढ्या जरी गेल्या तरी कांद्याचं बी हस्तगत मिळणार प्राप्त होणार नाही. काय करावं लागेल? अर्धा भाग चिरावा लागेल, वरचा भाग जमिनीत पुरावा लागेल. अरे खालचा भाग जमिनीत पुरावा लागेल. 3-3.5 महिन्यामध्ये डोंगरावर निर्माण होईल. पर्यायाने कांद्यामध्ये बियाणे नाकारता येणार नाही, पण त्याला शेतकऱ्याची अवलाद पाहिजे. सांगणार कोण आहे? विठ्ठला विठ्ठला. आज सगळे व्यासपीठावरून सांगणारे असेच आहेत. बहुत गेले पाठांतर पण वर्म राहिले दूर. वर्म कुठे? पाठांतर केलं भरपूर हो. करिता साया असे. अरे साया साने करतात बाकीचे, पण नाही प्राप्त होत. तो तसा सापडणारच नाही. सापडण्यासाठी काय व्हायला पाहिजे? अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हायला पाहिजे. भावे विन देव न कळे निसंदेह, पण गुरुविन अनुभव कैसा कळे. किंवा भाव बळे आकडे फेरविना आकडे. आणि जर अंतःकरणात भाव निर्माण झाला तर मग खर तरी आवडे तैसा हरी. दृष्टांत दिलाय. अरे पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न बरोबरी साधन तैसे. प्रयोगशाळेमध्ये पारा जर जमिनीला पडला असेल, त्याला उचलण्यासाठी कितीही जरी साधनं वापरली तरी तो उचलला जाऊ शकत नाही. तसा देव आहे. नाना साधनांच्या केल्या खटपटा. साधनांच्या केल्या खटपटा परित्या नपवतियाच्या दारवंटा. जाणू जाता जाणे आल घाली फाटा. योगाभ्यासी सिद्धी रुदिती वाटा हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत भेटले कृपाळ. तेने फिरला बुद्धीचा उभार. दृष्टी दाखिला यशोदीचा बाळ हो. विठ्ठला विठ्ठला. व्यवहारामध्ये साध्य साधन बदलतं, पण परमार्थामधले साध्य आणि साधन मात्र एकच आहे. साधन फक्त भगवंताचं नाव आहे आणि साध्य भगवंत आहे. बीज आणि फळ एकच आहे. एकच अशा प्रकारे आहे. अतिशय परम भाग्य आपलं आहे आणि हे आपल्याला प्राप्त झालेले आहे.
दैवाचे दैवाचे पंढरी रायाचे दास श्रीपाद रायाचे दास रामदास बाबांचे विठ्ठला विठ्ठला अतिशय परम भाग्य. जर अशा प्रकारचा जर मार्ग आपल्याला मिळाला नसता, माझं सांगतो, मला जर मिळाला नसता, नुसते पोथेच करत बसलो असतो, पैसे कमवत बसलो असतो. म्हणून दोन प्रकारची भक्ती, एक अज्ञानातून भक्ती आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती आहे. शून्याला कितीही संख्येने गुणलं तरी किती उत्तर येणार आहे? एकाला जितक्या संख्येने तुम्ही गुणणार आहात त्या पटीमध्ये उत्तर वाढत जाणार आहे. तसं अज्ञानातून कितीही जरी भक्ती केली तरी ती अज्ञान रूप आहे. साधू संतांनी भक्ती केली पण ती ज्ञानोत्तर भक्ती केली. म्हणून आपल्याला सुद्धा भक्तीच करायची. ज्ञानोत्तर समजून करायचे, सर्व काही करायचे पण समजून उमजून जर केलं तर ते भक्ती या स्वरूपामध्ये मोड जाईल. म्हणून भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, अरे बळे विना शक्ती बोलूच नये. अतिशय परम भाग्य. जो जो नामधारक आहे अतिशय भाग्यवान आहे. याचं कितीही जरी वर्णन कारण जे मिळालेलं आहे ते केवढं आहे? ज्ञान देव पुसे निवृत्तीची ताड, अरे गगनाहुनी वाढ नाम आहे. हे नाम आपल्याला प्राप्त झालेले. किती आम्ही भाग्यात आहोत, अतिशय परम भाग्य आहोत. अरे समुद्र वलियांकित पृथ्वीचे दान आणि करता समान नये नामा, हे नाम आपल्याकडे जर असेल तर किती भाग्यवान आहोत. पण नुसतं भाग्यवान म्हणून जमणार नाही. बाबा सांगायचे, आमचे पूर्वज हत्तीवरून साखर वाटत होते, हत्तीवरून साखर वाटत होते पूर्वज. पण हा काय करतोय? गोदीमध्ये हमाली करतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. तसे आमचे बाबा फार मोठे आहेत पण आपण काय करतो? पण बाबा सांगायचे, आमच्याकडे ट्रक चालतात, वाळूचे ट्रक, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असं, तू तेरा देख. आपण इतरांच्याकडेच पाहतो, हा असा करतो, तो तसा करतो, तो तसा करतो. म्हणून आपली आपण करा सोडवण, अरे संसार बंधन थोडा घेणे. म्हणून मगाशी प्रमाण दिल्याप्रमाणे काय करावं? फार परमार्थ सोपा आहे, अतिशय सोपा परमार्थ बाबांनी सांगितलेले आपल्याला. पण हे सोडून बाकीचे काठ्याकूट करत बसतो. म्हणून सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोकी, अरे मोक्ष येईल सुखी. नाम स्मरता आदरे, नाम स्मरता आदरे, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी. आल्यापासून पाहिलं, 7:30ला मी इथं आलो, आल्यापासून पाहिलं आईसाहेबांची केवढी सेवा आहे. प्रत्येकाची उडबस आहे. आल्या की ताबडतोब पाणी आहे. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी. परमार्थ जो आहे ते या पद्धतीप्रमाणे जर गेला तर, आणि शेवटच्या क्षणापर्यंत अशाच पद्धतीने चालायचं आहे.
बाकीच्यांचा विचारच करू नका, आपलाच विचार करणं गरजेचं आहे. आपल्या जशा पद्धतीप्रमाणे चालता येईल आणि त्या पद्धतीप्रमाणे करा. जेवढं करता येईल तेवढं करा. प्रपंचातलं आपल्या बरोबर काहीही येणार नाही आणि परमार्थातलं काहीच वाया जाणार नाही. म्हणून मगाशी प्रमाण दिल्याप्रमाणे सायाशी करशी प्रपंच दिननिशी पण हरीशी न भसशी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे अरे तुटेल धरणे प्रपंचाचे. विठ्ठला 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 विठ्ठला. सांगतात कवतुक वाटे झाली आविजाचे, कवतुक वाटे झाली आविजाचे, कवतुक वाटे झाली आविजाचे, कवतुक वाटे झाली तिसऱ्या चरणात सांगतात कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे देणे गुणे ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहिल्यांदा हा विषय आवडत नव्हता. अनेक प्रवचनकार कीर्तनकारांच्या साथी गेल्या होत्या. बरेच भाऊ उकडून पिले होते. आळंदीला सायकलवर येतो वाघुलीवरनं, प्रवचन ऐकायचो साखरे महाराजांची. अनेक विद्यार्थी असायचे समोर, वही पेन असायचा, एका अर्थाचे अनेक, एका शब्दाचे अनेक अर्थ सांगायचे. आवड होती, बरं गोड होती, गोड वाटायचं, पण सगळं डोक्यावरनं गेलं. डोक्यामध्ये काही शिरत नव्हतं. पण ब्रह्ममूर्ती संत प्रभाताई देशमुख यांची गाठ पडली. त्यांनी हा विषय सांगितला, पण पडत नव्हता. कसा तरी विषय पटून घेतला. 3 महिने अवस्थाच होत नव्हती. संशय निर्माण होत होता. जातीवंत ब्राह्मण कोणाच्या घरी जेवण तर नाही, पाणी सुद्धा प्यायला सांगत नव्हतं. 3 महिने अवस्था होत नव्हती. कारण शंका आहे. जोपर्यंत शंका आहे तोपर्यंत कदापि ताळमेळ जमणार नाही. निर्द्वंद्व निशंक विचारता मही
मग सुखानंद हृदय स्थिरावला. पहिली अवस्था कुठे झाली? पिंपळनेरला. जमीन सगळी ती नांगरलेली होती. कार्यक्रम चालला होता बाबांचा. आणि पहिली अवस्था देवाचे भरता वाणी, देवाचे देवाचे भरता वाणी, आणखी प्रेमाचे प्रेमाचे प्रेम रे. गुरगुर करती वेडे चाळे. तुकया भुंकले, ज्यावेळेस शास्त्र पाहिलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळलं की हे जे आहे हे सत्य अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, अरे पहावे पुराणे विचारणे. पुराण कशा करतायत? शास्त्र कशा करताय? आणि आपला जो परमार्थ आहे शास्त्र संमत अशा प्रकारचा आहे. शास्त्र संमत असताना अनेक प्रकारची अनुभूती आलेली असताना सुद्धा आपलेच लोक आडवे येतात आपल्याला. बाबांनी सांगून ठेवले दुसरे कोणी तुम्हाला आडवी येणार नाही. तुमचीच लोक तुम्हाला आडवी येतील. यादव काय गेलेत का कुठं? चांगली कुठे गेले नाही का? अरे तो माऊलीला आडवा आला होता. ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अवगत केली होती. मेलेली माणसं उठवण्याची योग्यता होती. 1400 वर्षे शरीर केले जतन वाढविला. नाही गुरुमंत्र नाही उपदेश, दोष लाविला. नाही आडवाला. मग त्याच्या आवृत्ती नाही आज. आजही जसेच तसेच आहेत. पण त्यांचा विचार न करता आपण या मार्गाप्रमाणे झाला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, अरे तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंथा कुठे काही. साधू संतांचा गुंथा उलगडला. आज फिटले माझे कोणी. माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. अरे गोंधाटले पुढे परब्रह्म सावळे. अलिंगने संताजिया दिव्य झाली माझी काया. मस्तके पायावरी विठ्ठला विठ्ठला. साधू संतांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे. बाबा नेहमी सांगायचे साधू संतांच्या नंतर आपला जन्म झालाय. किती भाग्यवान आपण आहोत. जर अगोदर जर जन्माला आलो असतो तर कशा प्रकारचा परमार्थ केला असता. साधू संतांचा जन्म झालेला आहे. भारत देशामध्ये जन्म झालेला आहे. भरतखंडे नरदेव प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. अतिशय भाग्यवान आहोत. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा. अरे कुंडलिया धावा कृष्णेजिया. कवतुकराचे झाले या वाचेचे. नाम मंगळाचे दिले गुणे. त्या वाचेला छंदच लागला पाहिजे. छंद नाही नामाचा.
लागला टिटवीला आणि तिने समुद्र आटविला. गोविंद 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 गोविंदा गोविंदा बुजुर्गांची गोड चाल असायची. गोविंद गोविंद वनाला गजिया चंद. गोविंदा गोविंदा मनाला गलिया छंद. गोविंदा गोविंदा मनाला गलिया छंद. छंद लागला टिटवीला आणि तिने समुद्र आटविला. एक टिटवी होती, समुद्राच्या किनारी बसली होती. पाणी चोचीमध्ये घ्यायची आणि बाजूला टाकायची, चोचीमध्ये पाणी घ्यायची, बाजूला टाकायची. तिन्ही मोहनामध्ये गमन करणारे नारद महर्षी त्या ठिकाणी आले. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारद महर्षी त्या ठिकाणी आले. कौतुक पाहिलं. बाई काय करते विचारलं. म्हणे या समुद्राने माझी एक अंडी लिहिली आहेत. एक तर ती अंडी तरी परत घेईन, अन्यथा या समुद्राला तरी आठवीन. आता दोन्ही अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. नारद महर्षी परत भगवंताकडे गेले आहे. भगवंताने विचारलं आज काय क्षेम कुशल. म्हणे हो एका समुद्राच्या किडाने एक टिटवी बसली होती. ती चोचीमध्ये पाणी घ्यायची, बाजूला टाकायची, चोचीत पाणी घ्यायची, बाजूला टाकायची. मी कुतूहलाने विचारलं बाई काय करते. गरुड पाठीमागे तुम्ही होते ना. विठाला विठाला भगवंताने विचारलं आज काय क्षेम कुशल. म्हणे पृथ्वी तलावर गेलो होतो. समुद्राच्या किनारी एक टिटवी बसली होती. पाणी चोचीमध्ये घ्यायची, बाजूला टाकायची. बरेच वेळ तिला चाललं होतं. मी कुतूहलाने विचारलं बाई काय करते. तिने सांगितलं या समुद्राने माझी अंडी लिहिली आहेत. ती अंडी तरी परत येईन, अन्यथा या समुद्राला तरी आठवीन. इकडे स्वतः भगवंत हसू लागलेले आहेत. नारद महर्षी ते हसू लागलेले आहेत. पाठीमाग स्तब्ध अशा प्रकारचे करून हसणं झाल्यानंतर भगवंताने पाठीमागं वळून पाहिलं. तुम्ही स्तब्ध. गरुडाला विचारलं म्हणजे काय तुमच्याशी बोलायचे. कोणाला. देवाला. मग देवाच्या लक्षात आलं. गरुडाचे पायी गरुडाचे पायी
कुतूहली मज दिना देवदरी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती अरे तुका म्हणी शिषा जागे करा ऋषिकेशा. गरुडाच्या योगाने तसा वशिला लागला तसा आपला सुद्धा वशील लागलेला आहे. आपला सुद्धा वशील लागलेला आहे. तिथपर्यंत आल्यापासून विषय चालला होता बाबांचा. 1 मिनिट सुद्धा वाया घालवणार नाही. सारखं चिंतन चालू होतं. तसं सद्गुरु स्तंद श्रीपादवा 1 माणूस असू 10 माणूस असू 50 माणसं असू सारखा विषय चालू असायचा. सारखं चिंतन चालू असायचं. तद्वत आज या ठिकाणी आल्यापासून पाहतोय नवे ज्या ज्या वेळेला बाबांचा सत्संग झाला त्यावेळेला 1 मिनिट सुद्धा वाया गेलेला नाही. त्याला म्हणतात छंद. आम्हाला छंद लागतो पण तेवढ्या पुरता. इथं आल्यानंतर इथून आता गाडीत बसलो झाले विषय सुरू. म्हणून अशा सत्संगती जर आपण बसलो संताची संगती बैसता संताची संगती बैसता संताची संगती बैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती. बडो आले कमलापती, आले कमलापती चलो आले कमलापती. वाघुलीला एक महात्मा आला होता. नाव सांगा काय हरकत आहे. सातारकर महाराज कोणते डॉक्टरची तिथं अर्धा तास थांबले वाघुलीमध्ये पण एक शब्द परमार्थी काढला नाही. अर्धा तास एवढा मोठा महात्मा असताना सुद्धा परमार्थी एकही शब्द नाही. आम्ही फक्त महात्मा म्हणतो. आम्हीच त्यांना मोठे केले. अरे विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे माता पिता मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे अरे काहीच साखडे. म्हणून मुरलं पाहिजे आतमध्ये. साधू बोध झाला नुरिया ठेला अरे ठाईच मुराला. मुखातून काय यायला पाहिजे. हरी बोला नाही तरी अबोला. हरी व्यर्थ गलबला करू नका. आतमध्ये जर असेल तर तेच बाहेर येणार आहे ना. अंतरीचे धाबे सवावे बाहेरी पण आवरिता परी आवरेना. पण आज भरगतचा अशा प्रकारचे सगळे विषय घेऊन बसलेले आपण हे सगळे टाकले पाहिजेत आणि ते टाकण्यासाठी अट्टहासाने हे नामस्मरण करणं गरजेचं आहे. अट्टहासाने जर केलं तर कौतुक वाटे झाल्या वाचेचे वेचाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे. शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी.
आता दिवस चारी खेळी खेळी आता नितीन बाबाला आताने चिंतीने पावलो विसावा आताने चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया शेवटचे चरण सांगतात तुका म्हणे मुक्ती वर्णदी नोवरी आता दिवस चारी खेडे मिळे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेजिया 4 दिवस आहेत पृथ्वीवर ओतंप्रोत अशा प्रकारचं पाणीच पाणी असतं 1 दिवस उत्पत्ती होते 2रा दिवस आपला जन्माचा 3रा दिवस आपल्या मृत्यूचा 4था दिवस हे चारी दिवस तुकाराम महाराज जातात
आता निश्चिंतीने पावलो विसावा फुंटल्या धावा कृष्णेजिया तुका म्हणे मुक्ती परणारी नुवरी आणि आता दिवस चारी खेळीमेळी हे चारीच्या चारी दिवस खेळीमेळीमध्ये जाण्यासाठी सर्वांना सर्व काही प्राप्त झालेले आहे. त्याच्यावर फक्त स्थिर राहायचे, स्थिर फक्त राहण्याची गरज आहे. पडोनी राहीन ते ठाई उगाच संतांची पायी न मागे न करी काही आन तुझी विठोबा. स्थिरतेला अत्यंतिक गरज आहे. स्थिरता टिकावं. उदरवा नेहमी सांगायचे टिकावाला फार महत्व आहे. व्यवहारामध्ये टिकावाला जसं महत्व आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा टिकावाला महत्व आहे. तरले तरतिगा आणि काही विश्वासी. काही करता आलं तर करा, नाही करता आलं तर आहे त्या स्थितीवर स्थिर राहा. विठ्ठला 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 म्हणून सत्संगामध्ये बसत जा. अतिशय परम भाग्य चालते बोलते सत्संग येणारे आपल्याकडे पाठीमाग आहेत. बाकी ठिकाणी सत्संगाची उणीव आहे. आता सांगितल्याप्रमाणे बाकी ठिकाणी परमार्थ आतमध्ये नाही, तो बाहेर कसा येईल. अखंड अशा प्रकारच्या नामस्मरणामध्ये राहणं गरजेचं आहे. यथापती प्रमाणे माऊलीचं भजन घेऊ. माऊली ज्ञानराज माऊली फुलाचा अभंग होईल. मग तुका उतरला नवल झाले की लोके नवल